कोण कोण तो लक्ष्मण हाके तो ज्या पदावरती होता त्याला घेतलं कुणी? यांची लायकी काय? अरे तुझी लायकी काय आहे? तुझी लायकी बघ अगोदर, नंतर आमची लायकी काढ. मी तुला चॅलेंज करते, तू या कोणत्या चॅनल समोर यायचं तर मी तुला सांगते, तुला कोणतं एक कार्यकर्ता म्हणून तुझ्या प्रश्नाची उत्तर दे. तू का आमची लायकी काढतो? तुझी लायकी बघ. एवढा हाफमॅड असताना त्याला अक्कल पाहिजे की तो म्हणतोय की याला तर तुला त्याला बोलायचा अधिकार नाही. तू म्हणतोय ना की कोणते तुमचे समन्वयक आहेत का कोणते अभ्यासक आहेत. मी तुला सांगते, तुला कोणतं एक कार्यकर्ता म्हणून तुझ्या प्रश्नाची उत्तर दे. आणि हरामखोर लक्ष्मण हाके तुझी अवकात नाही जरांगे पाटलांबद्दल बोलायची. आणि तुझ्या बिंडक वक्तव्यामुळे तर मला लक्षात येतं की तू पुरोगामी विचारात असताना की तू आरक्षणाला विरोध नसता केला. उगाच लक्ष्मण हाके तू सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करू नको. पहिली चप्पल तुलाच बसल मग. त्याच्यामुळे लक्ष्मण हाके तुझ्यासारख्या लोकांनी उगाच भुकण्याचं काम करू नये आणि सामाजिक वातावरण दूषित करण्याचं काम करू नये. त्याचं पहिली चप्पल संभाजीनगर मधून बसेल तुला. कोण कोण तो लक्ष्मण हाके? त्याला लाज वाटायला पाहिजे, त्याला अक्कल आहे का? तो ज्या पदावरती होता त्याला घेतलं कुणी? एवढा हाफमॅड असताना त्याला अक्कल पाहिजे की तो म्हणतोय की याला यांची लायकी काय? अरे तुझी लायकी काय आहे? तुझी लायकी बघ अगोदर, नंतर आमची लायकी काढ. तू कोण आमची लायकी काढणारा? तुझंच अगोदर किती का कसं आरक्षण ते बघ अगोदर, नंतर आम्हाला बोल. कारण ज्या वेळेस आम्ही कुणबीमध्येच आहोत, आमचा हक्क आहे आणि आम्ही कुणबीच आहोत, तर तुला त्याला बोलायचा अधिकार नाहीये. आणि तू म्हणतोय ना की कोणते तुमचे समन्वयक आहेत का कोणते अभ्यासक आहेत, तुम्ही या कोणत्या चॅनल समोर. अरे मी तुला चॅलेंज करते, तू या कोणत्या चॅनल समोर यायचंय तर मी तुला सांगते, तुला कोणतं एक कार्यकर्ता म्हणून तुझ्या प्रश्नाची उत्तर दे. तू का आमची लायकी काढतो? तुझी लायकी बघ अगोदर, नंतर आमची लायकी काढ. आणि हरामखोर लक्ष्मण हाके तुझी अवकात नाही जरांगे पाटलांबद्दल बोलायची. आणि तुझं म्हणतोय ना आम्ही पुरोगामी विचारांचा आहे, छत्रपती शिवरायांचे विचार मी मानतो, हे मानतो. आणि तुझ्या बिंडक वक्तव्यामुळे तर मला लक्षात येतं की तू पुरोगामी विचारात असताना तू आरक्षणाला विरोध नसता केला. कारण आम्हाला माहिती गावगाड्यातील 18 प्रकार जाती जमाती आमच्या सोबत आहे, ते आम्हाला विरोध करत नाही. उगाच लक्ष्मण हाके तू सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करू नको. पहिली चप्पल तुलाच बसेल मग. याच्यामुळे जो वक्तव्य करतोय ते विचार करून वक्तव्य कर. आम्हाला जर करायचं असतं ना मग आम्ही मंडळाला एक चॅलेंज केला असता कोर्टामध्ये, पण आम्ही तुझ्यासारख्या विचारांचे नाहीये. कारण आम्हाला ओबीसी समाज हा आमचा लहान भाऊ आहे, त्यांना सुद्धा आम्हाला धक्का लावायचा नाहीये आणि त्यांनाही कुठला त्रास द्यायचा नाही. आम्ही आमचा मधला मार्ग काढलेला आहे. त्याच्यामुळे लक्ष्मण हाके तुझ्यासारख्या लोकांनी उगाच भुकण्याचं काम करू नये आणि सामाजिक वातावरण दूषित करण्याचं काम करू नये. त्याचं पहिली चप्पल संभाजीनगर मधून बसेल तुला. छगन तुझ्या उरावर बसून आरक्षण घेतला. अरे सदावर तुझ्या तर डंके के चोट पर उरावर बसून आरक्षण घेतला. आता तू बांगड्या घालून आणि साडी घालून बायकोची घरात बस, सदावर त्या घरात बैस. तू तुझी लायकी काढली. आधी कोणी गेलो त्याला छगनला बांगड्या छगनला आणि सदावर त्याला ह्या फाटका बहिणी बांगड्या फुकट. अरे सदावर त्या फुकट तुला बांगड्या आमच्याकडून फुकट. चल सदावर त्या पैसा तू घरी तू वकील पण केली. छगन भुजबळ त्यांनी जे विरोध केला होता त्याच्याबद्दल काय सांगाल? त्यांनी आता घरी गपचूप बसावं, घरी जावं. मराठा की जय. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांना मी सौ सुवर्णा गणेश तुपे पाटील. सर्वजण म्हणत होते मनोज दादा तुम्ही मुंबईत येऊन तर दाखवा. अरे माननीय मनोज दादा जरांगे पाटील हे मुंबईत आले आणि मराठा समाजाला सर्वसामान्याला न्याय हा 90% हा मिळालेला आहे, ते भी डंके की चोट पे. जय जिजाऊ, जय शिवराय. नेता पाहिजे तर जरांगे पाटला सारखा जय हो. आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक हे असतातच आणि असलेच पाहिजे. विरोधकाशिवाय मजाच नाही. मनोज जरांगे पाटलांचा विजय असो. जरांगे पाटलाने जे मराठा समाजाला न्याय मिळवून दिला, आज त्यांचा मराठा समाज आज म्हणजे आमच्यासाठी शिवाजी महाराजांच्या जागेवर आज आमचे जरांगे दादा आहे. याच्यासाठी आपले लाडके मुख्यमंत्री यांनी सुद्धा मराठा समाजाला न्याय दिला, त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार मानतो. मुख्यमंत्री साहेबांचे पाटलाचे जे विरोधक होते ते आजपर्यंत ज्यांनी करून नाही दाखवला ते जरांगे पाटील साहेबांनी करून दाखवले. शिका जरा त्यांचा शिका थोडं. जय जरांगे पाटील की जय. जरांगे पाटील हे काही सर्वसामान्याचे हे नेता आहे, तो ते
हे मराठा समाजाला सर्वसामान्यांना आरक्षण दिल्याशिवाय शांत आणि गप्प बसणार नाही। पूरा मराठा समाज जरांगे आणि साहेबांसोबत सर्व आपल्या सर्वसामान्याचा जो योद्धा मनोज जरांगे पाटील, सर्वसामान्य मागे अख्खा महाराष्ट्र मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत रात्रंदिवस उभा आहे।